नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. पी-एफ कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि पत्नीलाही मिळणार पेन्शन. वयाच्या 58व्या वर्षी 10,000 रुपये पेन्शन मिळण्यास पात्र. तर जाणून घ्या नवीन नियम. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. EPFO पी-एफ कर्मचाऱ्यांना अनेक बंपर सुविधा पुरवते, ज्यांचे फायदे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. ही एक योजना आहे जी निवृत्तीनंतर तुमच्या नियमित उत्पन्नाचा आधार आहे. EPFOने ही योजना EPSच्या नावाने चालवली आहे. यामध्ये आता सभासदांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. अडचणीत राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना मोठा आधार ठरते. EPFOच्या या योजनेत दीर्घकाळ नियमित उत्पन्नाचा दावाही करता येतो. या पेन्शनचा लाभ ज्या व्यक्तीचे सदस्यत्व 10 वर्षासाठी आहे आणि ज्याचे वय 58 वर्ष असले पाहिजे अशा व्यक्तीलाच मिळते. तुम्ही 58 वर्षाचे असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने सदस्यत्वाची 10 वर्ष पूर्ण केल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला तर EPF कायदा लागू होतो. वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यावर त्याला प्री पेन्शनचा लाभही मिळू शकतो. वयाची 58 वर्ष झाल्यावर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळू शकतो. वार्षिक 4% दर कमी करून पेन्शनचा लाभही दिला जाईल. वयाच्या 58व्या वर्षी 10,000 रुपये पेन्शन मिळण्यास पात्र असणार आहे. वयाच्या 57व्या वर्षी पेन्शन 4% कमी करून 9,600 रुपये होईल. तर 56व्या वर्षी 9,216 रुपये हा पेन्शनचा लाभ मिळेल. काही कारणाने कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि 2 मुलांना पेन्शन देण्याची तरतूद आहे. जर 2 पेक्षा जास्त मुले असतील तर पहिल्या 2 मुलांना वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. त्याचवेळी जर मोठा मुलगा 25 वर्षाचा झाला तर त्याचे पेन्शन बंद केले जाणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या अपत्यासाठी पेन्शन सुरू होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.